डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जब हम उनकी जयंती मनाते थे, उनकी महाराष्ट्र में छुट्टी थी, लेकिन पहली बार भारतीय जनता पार्टी ने संपूर्ण भारत में उस दिन छुट्टी जाहीर की है की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि माननीय नेहरू यांनी त्यावेळेस संपूर्ण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना असा आदेश दिला की आम्हाला आरक्षण नकोय, तुम्ही ठराव करून पाठवा। इलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं की आता इंदिरा गांधी या खऱ्या अर्थानं निवडणूक लढू शकणार नाही, कारण त्या ठिकाणी त्यांनी प्रशासनाचा गैरवापर केलाय। त्यानंतर त्यांनी घटनेचं तोडमोड करून त्या ठिकाणी घटना तोडमोड करून आणीबाणी लावली आणि आणीबाणीमुळे लाखो लोक त्या ठिकाणी बेघर झाली। त्यामुळे खऱ्या अर्थानं काँग्रेस हे मारेकरी आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना वेळोवेळी पाडण्याचं काम, निवडणुकीला तिकीट तर द्यायचंच नाही पण अपमान करायचं आणि वेळोवेळी पाडण्याचं काम कोणी केलं असेल तर या काँग्रेसने केलं। ज्यावेळेस या काँग्रेसचे राहुल गांधी देशाबाहेर जातात आणि ते सांगतात की आम्ही अनुसूचित जातीचं आरक्षण नष्ट करू, भारतामध्ये येऊन त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही, बाहेर गेल्यानंतर जाऊन ते सांगतात आणि आज संविधान कोरं संविधान घेऊन लोकांमध्ये दाखवतात, फिरतात आणि आमच्या ज्येष्ठ खासदारांना धक्का मारून पाडण्याचं काम जर कोण करत असेल तर ते राहुल गांधी करतात। त्यामुळे सगळ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना कल्पना असेल की काँग्रेसने सांगितलं आम्ही संविधान बदलणार, खोटा नेरेटिव्ह सेट केला आणि या खोट्या नेरेटिव्हला सेट करण्याचं उत्तर या आत्ताच्या निवडणुकीला सगळ्या जनतेने दिलं। संपूर्ण मागासवर्गीय जनता, आंबेडकरी जनता आणि सगळीच जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुती बरोबर राहिली आणि म्हणूनच एवढ्या सीटा आमच्या आलेल्या आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी कुणी जर सर्वार्थाने साथ दिली असेल तर ती भारतीय जनता पार्टी सरकारने दिले आणि वेळोवेळी अपमान करण्याचं काम हे काँग्रेसनीच केलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या।